पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या रे मुलांनो, या चला. आवडते ना तुला आमटी? हा. राधा, तुझे बाबा कसे होते ग? अगं खूप दुष्ट होता असं ऐकलंय. म्हणजे मम्माला सतत त्रास द्यायचा तो. प्रचंड ओव्हर पॉझेसिव्ह होता. कधीच तिचं ऐकायचं नाही, सतत स्वतःच खरं करून दाखवायचं असं खूप ऐकलंय. तू भेटलीस कधी त्यांना? मी होते तेव्हा कुठे होता तो? त्याच्या आधीच गेला होता. सो भेट आज सच नाही झाली कधी. अरे उभे का? बसा ना, बसा. अरे नील बस ना, बसा. बस ग, बस रे. घ्या. पण मग तू मला आता जे काही सांगितलंस ना तुझ्या बाबांबद्दल, तर ते तू बघितलं नाही, पण तुझ्या आईने तुला सांगितलं, ते तू मला सांगितलंस, हो ना? हो म्हणजे, पण मम्मा का खोटं सांगेल ना मला? नाही नाही, खोटं कशाला सांगेल? म्हणजे जसं तिनं तुझ्या बाबांना घराबाहेर काढलं, त्यांच्याशी काहीही संबंध नाही, हे जसं तिने सौरभला सांगितलं, तसंच तिने मी अजून त्यांना घटस्फोट दिला नाही, ते केव्हाही येऊ शकतात, हे सुद्धा सांगायला हवं होतं, नाही का? पण बाबा इतके वर्षात आला नाही तर आता काय येईल ना? नाही, ते येवोत न येवोत, पण अनामिकांनी लग्नाला होकार दिलाच कसा? म्हणजे कायद्यानं सुद्धा तो गुन्हाच आहे. समजा उद्या जर तुझे बाबा आले आणि त्यांनी तुझ्या आईला अगदी विचारलं, तू लग्न केलंच कसं, तर मग आईकडे काही उत्तर आहे का? राधा, मी तुझ्या आईबद्दल बोलते म्हणून तुला वाईट वाटत असेल, पण रागावू नकोस ग. हे बघ, तुझ्या आईनं सौरभला फसवलं, त्याला अंधारात ठेवलं, हे खरं आहे. नाही मावशी, अगं पण तू एक हुशार मुलगी आहेस. म्हणजे जशी आईकडे एक बाजू आहे, तशीच तुझ्या बाबांकडे सुद्धा दुसरी बाजू असणारच, नाही का? मग त्यांची बाजू काय आहे हे कधीतरी समजून घ्यावंसं नाही वाटलं का तुला? त्याचा शोध घ्यावासा नाही वाटला का तुला? हा राधा, राधा, अन्नावर राग काढायचा नाही. राधा, आई. आई, अगं हे काय? कुठे गेली होतीस तू इतक्या उशिरा? किती उशीर लावलास? मी फोन करत होते, फोन का उचलत नव्हतीस? अगं बाहेरून आले ना मी, आणि स्वयंपाक करताना लावलाच नेमका हात मला. तुला जंतूंची आणि शुद्धतेची पडलीये. इथे माझा जीव टांगणीला लागला होता. का? काय झालं? लावला त्या नास्तिक बाईने अन्नाला हात. तुला किती वेळा सांगितलं ग त्यांना स्वयंपाकघरात येत जाऊ देऊ नको म्हणून? हा, विटाळ नसता. कावेरीताईंचं ते पवित्र पाणी आहे ना, त्याने कणिक भिजव ग बाई. उगीच माझी सावली पडून त्यांचं काही वाईट नको व्हायला. त्यापेक्षा तुमच्या मुलाची सावलीच आणते या घरावर. त्यालाच राहायला बोलवते इकडे, म्हणजे सगळे ताळ्यावर या. माझा मुलगा अजिबात भेदभाव करत नाही. तो छळायचा असेल ना तर सगळ्यांना छळणार, बघाच तुम्ही. कर नाही त्याला डर कशाला? मला कशाला काय करेल तो? मोठ्या आत्मविश्वासाने बोलताय हो. तुम्हाला माहिती नाहीये आज तुमच्या पुढे काय वाढवून ठेवलं होतं ते. बस आता आकाश येतो तेव्हा घराची सर्कस होतेच. आता तरी शांतता ठेवूया.
सरांनी दिले. कोण सर? समजेल तुम्हाला. तुमच्या सरांना सांगा, बास झाला हा तमाशा. पुरे करा आता हे सगळं. तू शांत हो गं. तू शांत राहा. राधा थांब. राधा राधा बघितलंस, फार पुळका आला होता ना तुला मॅमचा. मॅम असं करणं शक्यच नाही, तसं करणं शक्यच नाही. असं काहीही नसतं नील. आता जे काही घडतंय ना ते सगळं फक्त ममामुळे घडतंय. तिच्यामुळे मला ही सगळी बोलणी खावी लागतायत. ममाचा इतका प्रचंड राग येतोय ना आता. राधा, राधा बाळा, अगं मला तुला ऐकवायचं नव्हतं ग, पण जे वाटलं ते मी बोलले. बघ, तुझ्या आईची चूक आहे ना, ती आईचीच चूक आहे. त्याचं खापर मला तुझ्यावर फोडायचं नव्हतं ग. मावशी, पण मी तुला काहीच म्हणत नाहीये ना ग. ही सगळी माझ्या ममाची चूक आहे आणि फक्त तिच्यामुळे या गोष्टी घडताय. राधा, राधा, एकदम सगळे त्यांना वाईट ठरवून त्यांना नावं ठेवून मोकळे होत आहे तुम्ही. एखादा माणूस आपल्याला मनापासून आवडतं, त्या माणसावर आपला स्वतःपेक्षा जास्त विश्वास असतो. एक दिवशी अचानक तो माणूस आपल्याशी विचित्र वागतो, म्हणून त्या माणसाला लगेच आपण वाईट ठरवून मोकळं व्हायचं का? मग काय प्रत्येक वेळेला तिच्यामुळे त्रास झाला तरी सोडून द्यायचं? होय, होय, कारण त्याने तुझ्याबरोबर हेच केलं ना राधा. तू कमी त्रास दिलास का त्यांना? त्यांनी सोडूनच दिलं ना. ओरडले असतील, चिडले असतील, रागावले असतील, पण संबंध नाही तोडून टाकले. घर सोडून निघून नाही ना गेल्या. प्रेम करतच राहिले ना तुझ्यावर. आज पण काहीतरी झालं असणार. काय झालंय मला माहिती नाही, पण काहीतरी झालं असणारच म्हणून त्या अशा वागतायत. फक्त त्यांच्या मनात काय चाललंय ना ते त्या कोणाला कळू देत नाहीयेत. मला काय झालंय माहिती नाही राधा, पण मला हे माहितीये की आत्ता तुझ्या आईला तुझ्या आधाराची जास्त गरज आहे. आत्ता तू तिच्या बरोबर तिच्या बाजूनी उभं राहायलाच पाहिजेस. बर चल, आज चल. आता इथे बसून जेवणार आहेस का? कसं वाटेल ते? आणि उशीर झालाय, आज राहा इकडे. राधे, हाय बाळा, तू कधी आलीस? मम्मा, मला प्लीज कढई दे. अगं कढई इथं आहे, ही घे, मी देते काढून. थँक्यू. काय करतेस तू? मदत करू? काहीही गरज नाही. अगं बाळा, तू माझ्यावर चिडली आहेस, त्याचा राग अन्नावर का काढतेस? असं काहीही नाही. मला भूक लागली प्रचंड आणि त्यात तू मध्ये मध्ये करतेस म्हणून चिडचिड होते. एवढंच ना? मी मदत करते तुझी, किंवा आपण बाहेरून काहीतरी मागवूया का? काहीही गरज नाहीये. उरलेला भात आहे ऑलरेडी, त्याला मी एक मस्त ट्विस्ट देणार आहे. माझं करू शकते. म्हणजे फोडणीचा भात? फोडणीचा भात वगैरे काही नाही, आपण नेहमीच करतो फोडणीचा भात.
सो मी एक त्याला फॅन्सी ट्विस्ट देणार आहे आणि चिंग्स शेजवान फ्राईड राईस करणार आहे. अरे वा, म्हणजे उरलेल्या भाताला शेजवानी तडका. राधे, तुझ्या चमचमीत स्वभावाला हे चांगलं सुटेबल आहे बरं का. मम्मा उगीच माझ्या नादी नको लागूस, मला नाही बोलायचं तुझ्याशी. काय करते? एक मिनिट, यात भाज्या घातल्या तर अजून छान होईल. हे घे. उप्स, उचल बाळा. तापलंय तेल? यप. सो आता यात आहे थोडस तेल. मग त्यात घालायच्या थोड्याशा भाज्या. आणि त्यात छान सॉटे करून घ्यायच्या, म्हणजे परतायच्या. आणि मग सॉटे झाल्यावर घालायचा थोडासा आणि मग ते छान परतून घ्यायचं. आणि आता आपला हिरो कोण आहे? चिंग्स शेजवान फ्राईड राईस मसाला येस. टाकू. हो घाल. आणि मग मीठ नाही घालायचं, त्यांनी सांगितलं तसं. अरे कसलं फॅन्सी आहे, म्हणजे 3 इझी स्टेप्स मध्ये रेसिपी रेडी. हो ना, आता घरच्या घरी सुद्धा असं चटपटी चमचमीत जेवण बनवता येतं, जर मनात असेल तर. प्लस आणि आता तू घरी नसतानाही मी स्वतः जेवण करूच शकते ना. आणि अशा चमचमीत जेवणाबरोबर रागही निघून जातो पटकन. राधे, भूक लागली होती ना, खाऊया ना एकत्र. मी इथे टाइमपास करायला आले नाहीये, सामान घ्यायला आले होते, ते घेऊन झालंय. डबा नेते. राधे, नीट बोल ना ग माझ्याशी. का ग, तू नीट बोलतेस सगळ्यांशी? सध्या तुझं काय चाललंय ना मम्मा, हे तुझं तुलाही कळत नाहीये. हो, मग त्याविषयी बोलूया ना. का म्हणून? सगळे तुझ्या मागे लागले होते की काय झालंय सांग म्हणून, तेव्हा त्यांना उत्तरं दिलीस का ग? नाही ना. सो आता मला उत्तर ऐकून घ्यायची काही गरज नाहीये मामा. राधे प्लीज ऐक माझं. बरं झालं आकाश एवढ्यात नाही आला, पण आकाश आणि राधा समोरासमोर येतील तेव्हा काय होईल देव जाणे. गुड मॉर्निंग पटवर्धन. गुड मॉर्निंग सर. अहो तुम्ही कशाला आलात? मला इंटरकॉम करायचा मी आलो असतो. अरे नाही, मी खूप घाईत आहे. आपले नवीन सर येण्याआधी पूर्ण करायच्या कामाची एक भली मोठी लिस्ट आहे माझ्याकडे, आणि त्याच्यातलंच एक काम तुझ्यासाठी आहे. हो सर, ते नोटीसचं मी करून टाकतो आज. अरे नोटिशीचं नाही, तुला 3 मस्तानी घेऊन यायचे. काय सर, वीकडेला सेलिब्रेशन अचानक? अरे मी नाही, मोठ्या सरांनी सांगितलंय. त्यांना मस्तानी खूप आवडते म्हणे. त्यांनी सांगितलंय सौरभ पटवर्धनला 3 मस्तानी घेऊन यायला सांगा. सर आपण आपल्या दादांना सांगूया का? म्हणजे तोपर्यंत मी अजून महत्त्वाची 2-3 कामं करून टाकतो. हे बघ, त्यांनी स्पेसिफिकली तुझं नाव घेऊन सांगितलंय,
त्यामुळे तूच जा. हं? येस सर. आणि हो, येस सर. मँगो फ्लेवरच घेऊन ये. इतर कुठलाही फ्लेवर त्यांना चालत नाही म्हणे. ओके सर. अनामिका, आकाश, जोशी यांच्या घरामध्ये येऊ शकतो तू? या ना, या जावई बापू, तुमचंच घर आहे. थँक यू सासूबाई. प्यार मांगा है तुम्ही. सासूबाई, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. तुमची सगळी मेहनत वाया गेली. काही हरकत नाही. हो, असू दे. हुसेन नक्की. फरशी खराब होते ना. होऊ दे. हुसेन मी बाहेरच काढतो. नाही, काही हरकत नाही. तुम्हाला हवं तसं करा. ला ला ला. मी खरंच बूट बाहेर नको काढू ना? नाही, असू दे. ठीक आहे. प्रेम, सासूबाई फर्स्ट क्लास चाफ्याची फुलं आहेत. हे तुमच्या देवाला वाहा. माझे हात जरा अस्वच्छ आहेत, तिथे ठेवता का? ओके, काहीच प्रॉब्लेम नाही. आपण तुमच्यासाठी काही करणार. कारण घडलेलं सगळं रामायण मला फोनवरती सांगून आज तुम्ही इथे मला बोलावून घेतल्याबद्दल आपण काही करू शकतो तुमच्यासाठी सासूबाई. ये लो. तू का आलायस इथे? आकाश, मला सकाळी सकाळी तमाशा नकोय. प्लीज जा इथून. जस्ट लीव अस अलोन. त्याने काय होईल? तू त्याच्यावरती प्रेम करायला लागशील की लग्न करशील? मी काहीही करेन. त्याच्याशी तुझं काहीच देणं घेणं नाही. ना 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 नो. तुझ्या आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीच्या सोबत माझं देणं आहे, माझं घेणं आहे. अनु, अगं हात सोड. हा हात मी सोडायला धरलेलाच नाही ना. हात सोड, नाही तर नाहीतर काय करशील प्रिया? तुला कळत नाहीये का? मला त्रास होतोय आकाश. तुला कळत नाहीये का माझं तुझ्यावरती प्रेम आहे? सोड ना आकाश. ऑफिसला जायचंय मला. उशीर होतोय. जाऊ दे प्लीज. तुम्ही सोडतो ऑफिसला. चल. का? मी जाईन. मी जाईन ना. पण आत्ताच तर म्हणत होतीस ना आकाश सोड, आकाश सोड. चल ना, सोडतो. हा काय फालतूपणा आहे? फालतूपणा काय? तेव्हा नवरा बायकोला ऑफिसला सोडतो. दॅट्स इट, सिम्पल. चल आकाश प्लीज. सोडतो. सोड ना आकाश. हा चल. ना ना ना. हे जे काही तू करतोयस ना, त्याला जबरदस्ती म्हणतात. जिथे म्हणशील तिथे दार उघडलं असेल. नो जबरदस्ती. फुल स्वातंत्र्य आहे मला. बेस.
हम दोनों दो प्रेमी दुनिया छोड़ चले